हा मी नेहमी लोकांना सांगतो की तुम्हाला 10,000 रुपये कमवायला तुम्हाला 10 महिने लागतात, पण गुंतवायला मात्र 10 सेकंदात तुम्ही निर्णय घेता. तो निर्णय कसा घेतो? अनास्कर आहेत ना, आमचे ओळखीचे चांगला मनुष्य, गुंतून टाका. पण असं न बघता मी खेडेगावातल्या लोकांना अनेक वेळेला सांगतो, माझी पुस्तकं आहेत, लेक्चर देतो, किंवा तुम्ही ठेवीवरचा व्याजदर विचारू नका, तिथं कर्जावरचा व्याजदर विचारा. ज्या बँकेचा पतसंस्थेचा कर्जावरचा व्याजदर जास्त, तिथं पैसे ठेवू नका. आपण उलटं करतो. आपण काय करतो? ठेवीवरचा व्याजदर विचारतो, 10, 10.5, 11 ठेवा, 11 मध्ये. पण तसं न विचारता कर्जावरचा व्याजदर जर रिजनेबल पेक्षा जास्त असेल, 15% जास्त असेल, 16, 17, 18, 20, तिथं पैसे ठेवू नका. कारण का तुम्ही दिलेल्या ठेवी आम्ही कर्ज रूपाने वाटत असतो. जे व्यक्ती 20%, 18% कर्ज घेतो त्याला अर्थव्यवस्थेतनं सगळ्याकडनं हाकललेलं असतं. त्याला कुणीही कर्ज दिलं नसतं, कारण का तो कर्ज द्यायला फिट नसतो, लायक नसतो. त्यामुळे अशी व्यक्ती माझ्याकडे आल्यानंतर ते कर्ज बुडणार हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरजच नाही. त्यामुळे ते कर्ज बुडलं की ठेवीदाराचे पैसे अडचणीत येणार. त्यामुळे ज्याला टेक्निकल कळत नाही, CRR, भांडवल पर्याप्तता, NPA, त्यांनी खेडेगावातल्या लोकांनी आधी कर्जावरचा व्याजदर विचारावा, जो रिजनेबल आहे, 14, 13, 14, तिथं पैसे ठेवावेत. मग तुमच्या पैशाला अजिबात 100% मी खात्री देतो, या क्षेत्रातला अभ्यास म्हणून तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत, बुडणार नाहीत.